सी टू द पॉईंट चॅनलमध्ये सर स्वागत आहे. तर आपण आज कंबाईन गट क ब क पूर्वच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं प्रश्न पाहणार आहोत. ही ती सिरीज आहे स्टेप अप अकॅडमीची, दिलीप सरांची. तर यामधले चला आपण आता महत्त्वाचे प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न काय आहे, पहिला प्रश्न आहे, पुणे जिल्ह्यास पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून नाही? ऑप्शन काय, अहमदनगर, सोलापूर, सातारा, पालघर, ही नाशिक, ठाणे. तर ह्याचं उत्तर आहे फक्त डळी, म्हणजे आपल्याला पुणे जिल्ह्याला कोणती सीमा लागून नाही? पालघरची आणि नाशिकची लागून नाही. अहमदनगरची आहे, सोलापूरची आहे, साताराची आहे आणि ठाणेची आहे. तर याचं आपण डायग्राममध्ये मॅपमध्ये बघूया. तर हे आहे आपला पुणे जिल्हा. त्याला कोणत्या जिल्ह्याची लागून आहे? साताऱ्याची लागून आहे, सोलापूरची लागून आहे, अहमदनगरची लागून आहे, ठाणेची लागून आहे, रायगडची लागून आहे, रत्नागिरीची लागून आहे. म्हणजे एकूण किती? 1 2 3 4 5 6 जिल्ह्यांच्या सीमा हा पुणे जिल्ह्यांना, रत्नागिरीची नाही. म्हणजे 5 जिल्ह्यांच्या सीमा हा पुणे जिल्ह्याला लागून आहेत. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणती विधाने काय आपल्याला तर बरोबर विधाने शोधायची आहेत. तर खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर काय, कोकणात ओली शेती केली जाते. ब, कोकणात जलसिंचन सुविधा सर्वोत्कृष्ट उपलब्ध असल्यामुळे ओली शेती केली जाते. क, जांभा दगडाच्या अस्तित्वामुळे दक्षिण कोकणात लागवडीखालीचे क्षेत्र कमी आहे. तर ह्यांचं आन्सर आहे क्रमांक 1, म्हणजे अ, क बरोबर आहे. कोकणात ओली शेती केली जाते, बरोबर आहे. आणि जांभा दगडाच्या अस्तित्वामुळे दक्षिण कोकणात लागवडीखालचे क्षेत्र कमी आहे, हे पण बरोबर आहे. तर गट ब का चुकीचं आहे? कारण कोकणात पावसाचे प्रमाण तुलनेने जास्त असल्यामुळे ओली शेती केली जाते. ती जलसिंचन सुविधा उत्कृष्ट उपलब्ध असल्यामुळे केली जात नाही, कारण पाऊस जास्त आहे म्हणून ओली शेती केली जाते. आता प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात 4 तालुके आहेत? तर आपल्याला ह्या ऑप्शनपैकी कोणत्या जिल्ह्यात 4 तालुके आहेत सांगायचं. तर ह्याच्यापैकी प्रश्न 3चं उत्तर आहे क्रमांक 4, म्हणजे धुळेमध्ये फक्त 4 तालुके आहेत, बाकी जिल्ह्यामध्ये 4 तालुके नाही. तर सिंधुदुर्ग आणि गोंदियामध्ये किती तालुके आहेत? प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखायची. म्हणजे ह्याच्यापैकी चुकीची जोडी कोणती आहे? आपल्याला औष्णिक विद्युत केंद्र दिलेले आहे आणि जिल्हा दिलेली आहे. तर तिरोडा चुकीची जोड ह्याच्यापैकी 3 आहे. फेकरी हे नंदुरबारमध्ये येत नाही. तर फेकरी येते भुसावळ, म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये हे फेकरी औष्णिक विद्युत केंद्र येते, हे लक्षात असले पाहिजे. तिरोडा चंद्रपूर बरोबर आहे. एकलहरे नाशिक बरोबर आहे आणि डहाणू पालघर हे बरोबर आहे. तर याचं चुकीचं उत्तर आहे फेकरी नंदुरबारमध्ये येत नाही. तर क्रमांक 5वा प्रश्न बघू. अक्कलकुवा, तळोदे, शहादा, धडगाव हे डॅश डॅश जिल्ह्यात येणारे प्रमुख तालुके आहेत. तर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात प्रमुख तालुके? तर हे येतात नंदुरबारमध्ये. आता आपल्याला अयोग्य विधान निवडायचं आहे. विधान क्रमांक 1, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीस असणाऱ्या अरबी समुद्रात मुंबईच्या पश्चिमेस 176 किलोमीटर अंतरावर 174मध्ये खनिज तेलाचा शोध लागला आहे. क्रमांक 2, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खापोली, रायगड येथे सुरू आहे. क्रमांक 3, महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प जामसांडे येथे सातारा जिल्ह्यात सुरू आहे. क्रमांक 4, कोयना जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. तर ह्याच्यापैकी अयोग्य उदाहरण आपल्याला आहे महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प जामसांडे येथे सातारा जिल्ह्यात सुरू आहे. तर जामसांडे हे सातारा जिल्ह्यात नसून हे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे
जामसांडे. महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प. तर पहिलं बरोबर, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीस असणाऱ्या अरबी समुद्रात मुंबईच्या पश्चिमेस 176 किलोमीटर अंतरावर 174 मध्ये खनिज तेलाचा शोध लागलेला आहे. बरोबर आहे. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खापोली कुठे आहे तर रायगड येथे आहे. बरोबर आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. हे पण बरोबर आहे. आता प्रश्न 7वा बघूत आपण. योग्य पर्यायाची निवड करा. म्हणजे ह्याच्यातलं योग्य पर्याय कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. विधाने कोकणची किनारपट्टी रेया प्रकारची आहे. उदाहरणार्थ कोकणातील बऱ्याच खाड्या पाण्याखाली गेलेल्या असतात. ते आपल्याला ह्याच्यापैकी ऑप्शन योग्य कोणता आहे ते सांगायचं आहे. तर ह्याचं उत्तर आहे क्रमांक ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आणि आर हेचे योग्य कारण आहे. म्हणजे कोकणाची किनारपट्टी रेया प्रकारची आहे कारण कोकणातील बऱ्याच खाड्या पाण्याखाली गेलेल्या असतात. ह्याच्यामुळं कोकणातील किनारपट्टी रेया प्रकारची आहे. कारण रेया किनारे खाड्यांच्या पाण्याखाली जाण्यामुळे तयार होतात. तर 8वा प्रश्न काय आपला. थळ वाळशेत रायगड येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध डॅश कारखाना आहे. तर थळ वाळशेत रायगड येथे महाराष्ट्रातील कोणता प्रसिद्ध कारखाना आहे तर क्रमांक 2 म्हणजे खताचा प्रसिद्ध कारखाना आहे. भारतातील पहिला खत कारखाना सिंधरी झारखंड येथे आहे. महाराष्ट्रातील अंबरनाथ, ठाणे, लोणी, काळभोर, पुणे, रुकडी, कोल्हापूर येथे खत कारखाने आहेत. आता प्रश्न क्रमांक 9. खालील विधानांचा विचार करा. सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतारावर पावसाचे प्रमाण कमी आहे. ब. महाराष्ट्रातील पूर्व भागात ईशान्य मोसमी वाऱ्यापासून थोडा पाऊस पडतो. उदाहरण क. महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडे पर्जन्याचे प्रमाण कमी होत जाते. तर ह्याच्या पहिले आहे की आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. ह्याचं उत्तर आहे अ आणि ब विधान बरोबर आहे आणि क चुकीचं आहे. म्हणजे सह्याद्रीच्या पूर्वेकडे उतारावर पावसाचे प्रमाण कमी आहे. बरोबर आहे. महाराष्ट्राच्या पूर्व भागात ईशान्य मोसमी वाऱ्यापासून थोडा पाऊस पडतो. बरोबर. विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये हा ईशान्य म्हणजे इकडे ईशान्य वाऱ्यापासून पाऊस पडतो आपल्याला इकडे पूर्व विदर्भामध्ये. महाराष्ट्र अतिपूर्वेकडे पर्जन्याचे प्रमाण कमी होत जाते. नाही, अतिपूर्वेकडे प्रमाण जास्त होत जाते कारण तिकडे विदर्भामध्ये निश्चित प्रकारचा नैऋत्य व ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडतो. म्हणजे दोन्ही ईशान्येपासून पण पाऊस पडतो आणि ईशान्य आणि नैऋत्य नैऋत्य म्हणजे इकडे वारे हे इकडून येणारे अरबी समुद्रापासून दोन्ही प्रकारचा पाऊस पडतो म्हणून तिथून प्रमाण जास्त आहे. तर प्रश्न 10वा. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण MMRDAची स्थापना डॅश रोजी झाली. म्हणजे मुंबई महानगर प्राधिकरण MMRDAची स्थापना केव्हा झाली ते सांगायचं आहे आपल्याला. तर याचं उत्तर आहे 26 जानेवारी 1975 रोजी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यांची स्थापना झालेली आहे. हे होते आपले आजचे 10 प्रश्न. हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत कारण आपल्याला येणाऱ्या गट ब पूर्वसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि ह्यांचा 100% बेनिफिट होईल. तर सर्वांनी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. याचा तुम्हाला अतिशय फायदा होईल.